वेलकम टू AV नंबर 2 पार्ट नंबर 2. हा जो टॉपिक आहे मित्रांनो, मुळातच टॉपिक आपला पिलर्स ऑफ डेमोक्रेसी जो आहे तो लोकशाहीचे आधारस्तंभ किंवा लोकशाहीचे जे खांब आहेत त्याविषयीचा टॉपिक आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा हा टॉपिक आहे. त्यांनी हा टॉपिक लिहिलेला आहे आणि त्यांचा परिचय जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय या ठिकाणी आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न ऑन 14 एप्रिल 1891. तर 1891 14 एप्रिलला त्यांचा जन्म झाला इन द टाउन अँड मिलिटरी कॅन्टॉनमेंट ऑफ महू नऊ डॉक्टर आंबेडकर नगर इन मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशातल्या महू नावाच्या एक लष्करी छावणी असं छोटंसं लष्करी छावणी वजा जे गाव आहे त्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तो झाला. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिस्टन कॉलेज मुंबई. त्यांनी त्यांची डिग्री जी आहे ती एल्फिस्टन कॉलेज मुंबईमधनं पूर्ण केली. ही सबसिक्वेंटली ऑप्टेन द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी. त्यानंतरच्याच कालखंडात त्यांनी आपली डॉक्टरेट जी आहे आपली जी डॉक्टरेट आहे म्हणजेच डॉक्टरकीचं शिक्षण जे आहे आता डॉक्टरेट इन द सेन्स त्यांचं जे आहे डॉक्टरेट त्यांनी पूर्ण केली कोलंबिया विद्यापीठ USA मधनं अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तर अशी त्यांची डॉक्टरकी त्यांनी पूर्ण केलेली आहे. डॉक्टरेट म्हणजे त्यांनी मिळवलेली होती. ही वॉज एक मानाची डिग्री आहे ती की विद्वत्ता जी आहे सगळ्यात ज्याला आपण म्हणतो PhD म्हणतो आपण त्याला की डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ज्याला म्हणतात ते डॉक्टरेट ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. ही वॉज ऑल्सो अझाईन द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी अतिशय आव्हानात्मक असं काम त्यांना देण्यात आलं की जे भारतीय राज्यघटना आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जी आहे इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी की आपल्या ह्या भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांना नेमण्यात आलं आणि अतिशय चांगलं असं काम जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केलं. अतिशय सुंदर पद्धतीने राज्यघटना जी आहे ती त्यांनी अतिशय मेहनतीने त्यांनी ती लिहिलेली आहे. आपल्याला त्याविषयी बरंचसं माहिती आणि या आपल्या प्रकरणामध्ये पण त्याची माहिती आलेली आहे. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न आणि अशा या महामानवाला त्या ठिकाणी आपल्या भारत सरकारने भारतरत्नसुद्धा त्या ठिकाणी भारतरत्न ह्या पुरस्काराने सन्मानित सुद्धा केलेला आहे. पोस्टमसली म्हणजे त्या ठिकाणी मरणोत्तर जो आहे ज्याला आपण म्हणतो आफ्टर डेथ त्यांना तो भारतरत्न जो आहे तो बहाल करण्यात आला होता. फॉर इज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. आपल्या देशासाठी जे त्यांनी जे स्वतःचं आयुष्य वेचलं त्या ठिकाणी त्यांचं समर्पित भावना त्यांची जी बांधिलकी होती त्या कल्याणासाठी त्यांनी जे स्वतःला वाहून घेतलं आपल्या त्यासाठी तर असे एक भारतरत्न त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बहाल करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड इम्फेसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आणि अशा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जे प्रमुख मूल्य होती त्यात लिबर्टी आपण बोललोच आत्ताच ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य, त्यानंतर इक्वॅलिटी समानता आणि बंधुता फ्रॅटर्निटीज. तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही 3 मूल्ये त्यांनी जी सांगितली आहेत. अकॉर्डिंग टू हिम दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. आणि त्यांच्या मते त्या ठिकाणी ह्या त्रिमितीमुळे त्या ठिकाणी आपला भारत देश जो आहे तो अतिशय बळकट म्हणून त्या ठिकाणी पुढे येईल. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप इज शुअर रोड टू डिग्रेडेशन. त्यांच्या मते त्या ठिकाणी जर आपण एखाद्याची व्यक्तिपूजा करत असू तर त्या व्यक्तिपूजेमुळे त्या ठिकाणी अवमूल्यन त्या ठिकाणी होऊ शकतं अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि परिणामता त्या ठिकाणी त्याचा जो परिणाम आहे एखाद्या जी व्यक्तिपूजा जर आपण केली तर ती एकाधिकारशाहीकडे किंवा हुकुमशाहीकडे त्या ठिकाणी वळू शकते अँड द कोलॅप्स ऑफ नेशन. आणि अशा प्रकारे एखादं राष्ट्र कोसळू शकतं जर आपण एकाधिकारशाही जी आहे तर ती आली तर एखाद्या माणसाची एक व्यक्तिपूजेपेक्षाही त्या ठिकाणी मूल्यांना महत्त्व देणं हे त्यांना अभिप्रेत आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जे महत्त्वाची तत्त्व आपल्या जगाला दिली, महत्त्वाची राज्यघटना आपल्याला दिली, अशी ही घटना आणि लोकशाहीचे हे जे खांब आहेत ते कसे आहेत त्याविषयीचं वर्णन या टॉपिकमध्ये आलेलं आहे. बघूया आपण काय नेमकं आहे. तर सुरुवात करूया. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट. तर
जर आपल्याला आपल्या ह्या देशामध्ये त्या ठिकाणी जर लोकशाही प्रस्थापित करायची असेल, वास्तुता जर बघायचं असेल तर व्हॉट मस्ट वी डू, तर आपण काय करायला पाहिजे? द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणतात द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, मला असं वाटतं, माझं मत असं आहे की वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर राज्यघटनीय माध्यमातून त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या ठिकाणी जर आपण सामाजिक आणि आर्थिक आपले उद्दिष्ट त्या ठिकाणी जर पूर्ण केलेत, वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह, जर कुठलाही मार्ग त्या ठिकाणी उरला नसेल राज्यघटनीय माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, देर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. तर आता अशा पद्धती राज्यघटनीय मार्गाने जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने, ज्याला आपण अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स म्हणतो, म्हणजे गैरमार्गाने त्या ठिकाणी त्याचा वापर होऊ शकतो. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, की ज्या ठिकाणी राज्यघटनीय अधिकार, राज्यघटनीय पद्धती त्या ठिकाणी खुल्या आहेत, देर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अनकॉन्स्टिट्युशनल किंवा राज्यघटनेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी कुठलंही काम होऊ शकत नाही. तर घटनेच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी लोकशाही मार्गांचा अवलंब करून त्या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट जे आहे ते आपण साध्य करू शकतो, असं ते म्हणतायत. These methods are nothing but the grammar of anarchy and the sooner they are abandoned the better for us. आणि अशा प्रकारच्या ज्या काही जे घटनाबाह्य मार्ग आहेत, हे घटनाबाह्य मार्ग त्यांनी असं म्हटलंय, दिस इज नथिंग बट द ग्रामर ऑफ अनार्की. तर अशा प्रकारची एक बेबंदशाहीचं ते एक प्रकारचं व्याकरण आहे, बेबंदशाहीच आहे ती. जर घटनेचा गैरवापर करून जर आपण कुठल्याही पद्धतीने असे उद्दिष्ट साध्य करत असाल तर ते एक प्रकारची बेबंदशाही आहे, एक प्रकारची अनकंट्रोल ज्याला म्हणतो, इथे म्हटलेलं आहे बघा, अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रेकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम, की त्या ठिकाणी एक अनियंत्रित पद्धतीने केलेलं काम किंवा बेबंदशाही असंही वागायचं, ते ज्याला म्हणतो आपण बेबंदशाही. अँड द सुनर दे आर अबेंडन द बेटर फॉर अस. आणि जोपर्यंत अशा प्रकारची बेबंदशाही आपण तिला बाजूला करत नाही, तिला धिक्कारत नाही, तिला वेगळं करत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आपली लोकशाही नांदू शकत नाही, असं ते म्हणतायत. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल्ट हॅज गिव्हन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इव्हन अ ग्रेट मेन ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन. तर द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन. तर दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी पाहिली पाहिजे, की जे जॉन स्टुअर्ट मिल असं म्हणतात, हॅज गिव्हन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, की जे जॉन स्टुअर्ट मिलने असं म्हटलेलं आहे की लोकशाही जर त्या मजबूत करायची असेल तर नेमली नॉट टू ले द लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इव्हन अ ग्रेट मॅन. तर आपलं स्वातंत्र्य जे आहे ते आपण एखाद्या मोठ्या माणसाच्या पायाशी त्या ठिकाणी ठेवायला नको. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन, किंवा अशा प्रकारची श्रद्धा नको की ज्या ठिकाणी टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्टचा अर्थ आहे टू ओव्हरथ्रो एंटायरली, उलथवून टाकणे, विध्वंस करणे. श्रद्धा ही अशी नको की त्या ठिकाणी पूर्ण संस्था जी आहे त्या अधिकाराखाली ती संस्था पूर्णतः धुळीला जाईल, अशा प्रकारची पॉवर पण नको त्या माणसाला. देर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. ते म्हणतात की कुठल्याही एखाद्या मोठ्या माणसाचा आदर करणं हे आपलं कर्तव्यच आहे, त्यात चूक काही नाही आहे. हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री, की ज्या माणसाने त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी व्यतीत केलेलं आहे, अशा मोठ्या माणसांचे आपण त्या ठिकाणी निश्चितच आपण त्यांना वंदनीय मानायला हवं. बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. पण कुठल्याही अशा प्रकारच्या महनीयतेला एक मर्यादा असतात. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रिऑट डॅनियल ओ कॉनेल. तर आयरिश जे एक देशभक्त आहेत डॅनियल कॉनेल नावाचे, त्यांनी असं म्हटलं आहे, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज हॉनर. तर कुठलाही माणूस त्या ठिकाणी आपल्या देशापेक्षा मोठा नसतो. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ऑन द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. तर अशा पद्धतीने त्याने म्हटलं आहे की
जी नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज हॉनर. तर आपल्या सन्मान जपणं त्यासाठी आपण त्या ठिकाणी सन्मानापलीकडे आपलं काही नाही आहे. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ ॲट हिज लिबर्टी. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. कुठलीही स्त्री जी आहे ती आपल्या चॅस्टिटीचा अर्थ आहे प्युरिटी, मॉडेस्टी, ज्याला आपण शुद्धता किंवा पावित्र्य म्हणतात. पावित्र्य जर स्त्री जपणारी असेल तर त्यापेक्षा मोठेपणा कोणताच नसतो. आणि कुठलेही राष्ट्र जे आहे, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि कुठलेही राष्ट्र जर स्वतंत्र त्याच्यात नसेल तर त्याच्यापेक्षा कुठलंही मोठे नाही आहे. तर स्वातंत्र्य हे मोठे आहे कुठल्याही बाबतीत. सन्मान हा महत्त्वाचा आहे आणि पावित्र्य हे महत्त्वाचं आहे. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. आणि अशाच प्रकारची काळजी जी आहे ती आपल्या देशाच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची आहे, आपल्या भारताच्या बाबतीत महत्त्वाची आहे. दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. फॉर इन इंडिया भक्ती ऑर व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन ऑर हिरो वर्शिप. तर आपल्या ह्या भारतामध्ये आपल्या भक्ती जी आहे, आंधळी भक्ती बऱ्याच वेळा केली जाते. आणि अशी ही आंधळी भक्ती आहे, एखाद्याबद्दलचं खूपच त्या ठिकाणी गुणगान करणं. प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन मॅग्नेट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिसीज ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. आणि इतर कुठल्याही देशांपेक्षा त्या ठिकाणी, इतर जगातल्या कुठल्याही देशांपेक्षा आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी त्याची तीव्रता जी आहे ती खूपच आहे. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. तर एखाद्या धर्मातली जर ती भक्ती असेल तर ती त्या ठिकाणी आत्म्याला मुक्त करत असते. सॅल्वेशन म्हणजे मुक्तता मिळणं. बट इन पॉलिटिक्स भक्ती ऑर हिरो वर्शिप इज शुअर रोड टू डिग्रेडेशन. पण अशा प्रकारची भक्ती जर तुम्ही राजकारणामध्ये आणली तर ती नक्की अधोगतीकडे नेणारी असते. डिग्रेडेशन जे आहे म्हणजे चेंजिंग टू लोअर लेवल, तर अधपतन होणे, त्याला म्हणतात डिग्रेडेशन होणं. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि पर्यायाने त्या ठिकाणी अशी जी एखाद्याबद्दलची अंधभक्ती असते त्यामुळे त्या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते. ऑन द 26 ऑफ जानेवारी 1950 वी आर गोइंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. तर 26 जानेवारी 1950ला त्या ठिकाणी आपण वी आर गोइंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. आपण अशा प्रकारच्या विरोधाभासात दुनियेमध्ये, जगामध्ये प्रवेश केलेला आहे. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. तर राजकारणामध्ये त्या ठिकाणी वी विल हॅव इक्वॅलिटी, आपल्याकडे समानता आहे. आणि इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. तर पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये आपल्याकडे असमानता आहे. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट. जर राजकारणामध्ये त्या ठिकाणी आपण एक तत्त्व पाळतो की एक माणूस एक एक मत, अँड वन वोट वन व्हॅल्यू. आणि एक मत एक एक प्रकारची व्हॅल्यू, एक प्रकारचा मूल्य. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ we shall, by reasons of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value. आणि म्हणून आपल्या सामाजिकदृष्ट्या विचार केला तर त्या ठिकाणी एक माणूस एक मूल्य हे प्रिन्सिपल आपण नाकारलं पाहिजे. आणि कुठेतरी त्या ठिकाणी आपण वेगळा असा पुरस्कार, हाऊ लाँग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. तर अशा प्रकारचं विरोधाभासात्मक जीवन आपण किती काळ जगणार आहोत. हाऊ लाँग शॅल बी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आणि आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये अशा प्रकारची असमानता जी आहे ती किती काळ राहणार आहे. इफ यू कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लाँग वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. तर अशा प्रकारे जर आपण बघत असू तर त्या ठिकाणी आपण एका पद्धतीने त्या ठिकाणी राजकीय लोकशाहीचा धोका आपण त्या ठिकाणी पत्करत आहोत. पेरिलचा अर्थ डेंजर किंवा रिस्क. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. तर we must remove this contradiction. अशा प्रकारचा जो विरोधाभास आहे तो आपण काढून टाकला पाहिजे ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट, जेवढं लवकर होईल तेवढ्या शक्य तितक्या लवकर. ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी. आणि अशा पद्धतीने जर कोणी त्या ठिकाणी असमानता जपत असेल, विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी विच दिस असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्टअप. तर एक अतिशय संसदेने अतिशय महत्त्वप्रयासाने जे पासलेलं आहे त्याला आपण सुरुंग लावण्याचं काम जर केलं तर ते लोकशाहीला मारक असेल असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे. इथे आपण पार्ट 2 कडे थांबूया आणि नंतर पार्ट 3 कडे जाऊ.